फार सुंदर प्रश्न आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट स्लाइडिंग फिलामेंट थिअरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. आता स्लाइडिंग फिलामेंट थिअरीमध्ये मसल कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस होतात त्यावेळेस काय सांगितलं जातं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. हा सिद्धांत आधुनिक स्नायू आकुंचन संकल्पना स्पष्ट करतो आणि कोणी हा सिद्धांत मांडला, असा प्रश्न आहे. आता ही थिअरी काय आहे हे पहिलं समजून घ्या. थिअरी सांगते की ज्या आपल्या मांसपेशी असतात ना, त्या मांसपेशींचं आकुंचन जे आहे ते आकुंचन कशा प्रकारे होतं, कॉन्ट्रॅक्ट कसं होतं, त्यासाठी समजून घ्या. मांसपेशीमध्ये दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात. एक असतं ॲक्टिन आणि दुसरं असतं मायोसिन नावाचं. आता काय होतं की हे दोन्ही प्रोटीन एकमेकांवरती घसरतात. बरं, हे दोन्ही प्रोटीन एकमेकांवरती घसरतात, स्लाइड होतात. त्यामुळे मसल जो आहे तो मसल आपला लहान होतो आणि आपण हालचाल करू शकतो. आता ही थिअरी कोणी दिली? या दोन शास्त्रज्ञांनी 1954 साली ही थिअरी मांडली. आता त्यांनी काय केलं, मायक्रोस्कोप वापरला आणि मसलचा अभ्यास केला. मसल जो आहे तो मसलमधला जो सॅक्रोमियर युनिट आहे, सॅक्रोमियर युनिट तो लहान झाला. बरोबर, तो लहान झाला, परंतु मसल जे आहे ते मसल प्रोटीन ॲक्टिन मायोसिन ते लहान नाही झाले. ते लहान नाही झाले म्हणजे काही, ते एकमेकांवरती सरकले. म्हणून मसल कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते ॲक्टिन आणि मायोसिन यांच्या स्लायडिंगमुळे होतं. आणि ही थिअरी 1954 साली हक्सले आणि निडरगेरके या शास्त्रज्ञांनी मांडली असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे.